नमस्कार. तुम्ही पाहत आहात राजकारण आणि समाजकारण यूट्यूब चॅनल माधव गायकवाड. सध्या भारतामध्ये चर्चा आहे ती एका पक्षाची, एका नवी पार्टीची, एका संघटनेची. त्या संघटनेला, त्या पक्षाला निर्माण होऊन, स्थापन होऊन 4-5 दिवस झालेले आहेत. त्या पक्षाचं नाव आहे CJP. आणि या CJP या संघटनेने किंवा त्याला पक्ष म्हणू किंवा एक संघटन म्हणू, त्या CJP या पक्षाने संपूर्ण भारतभर तरुणींमध्ये मोठं गारुड केलेलं आहे. आणि भारतातील सर्व राज्यातील तरुणी या CJP पक्षामध्ये सामील होत आहेत. ऑनलाईनच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून. आणि या पक्षाचं संपूर्ण नाव आहे कॉक्रोच जनता पार्टी. या कॉक्रोच जनता पार्टी म्हणजे झुरळ जनता पार्टी असं या पक्षाचं नाव आहे. विंबनात्मक नाव आहे, व्यंगात्मक नाव आहे. आणि या पक्षाची स्थापना केलेली आहे अमेरिकेमध्ये वास्तव्याला असणारे महाराष्ट्राचे सुपुत्र, की जे बोस्टन युनिव्हर्सिटीमध्ये ते शिक्षण घेत आहेत. शिक्षण त्यांनी पूर्ण केलं आहे. आणि त्या अमेरिकेतील बोस्टन या ठिकाणावरून त्यांनी या पक्षाची स्थापना केली. आणि भारतातील तरुणींनीच या पक्षाचं सभासद होण्यासाठी त्यांनी काही प्रकारचे ऑनलाईन फॉर्म प्रसारित केले. आणि पाहता 4-5 दिवसामध्ये या कॉक्रोच जनता पार्टीचे सभासद अत्यंत विक्रमाने त्या सभासदांची वाढ झाली. आणि प्रचंड प्रमाणात त्या कॉक्रोच जनता पार्टीचे सभासद तरुणी झाल्या. आणि त्यांनी असं काही इतिहास घडवला की जे राजकीय मोठे पक्ष आहेत, म्हणजे काँग्रेस असेल, भारतीय जनता पार्टी असेल किंवा इतर कुठलेही छोटे मोठे पक्ष असतील, त्या सर्व पक्षांच्या सभासदांपेक्षा 4-5 दिवसामध्ये या कॉक्रोच जनता पार्टीचे सभासद जास्त प्रमाणात झालेले आहेत. करोडोंनी संख्या त्या कॉक्रोच जनता पार्टीची झालेली आहे. आणि भारतीय जनता पार्टी ही जगामधील सर्वात मोठा पक्ष म्हणून म्हटलं जातं. भारतीय जनता पार्टी ही जगातील सर्वात मोठी पार्टी आणि त्यांची सभासद संख्या जास्त, अशा पद्धतीचं वारंवार भारतीय जनता पार्टीचे नेते कार्यकर्ते सांगत असतात. कारण आमची पार्टी ही सभासद हे जगातील सर्वच राजकीय पक्षामध्ये जास्त आहेत असं भारतीय जनता पार्टी सांगते. परंतु या कॉक्रोच जनता पार्टीने बाकी 5-6 दिवसामध्ये भारतीय जनता पार्टीपेक्षाही जास्त फॉलोअर्स, जास्त सभासद त्यांनी निर्माण केलेले आहेत. आणि भारतीय जनता पार्टीपेक्षाही जास्त करोडोच्या हिशोबाने या कॉक्रोच जनता पार्टीचे सभासद तरुणी झालेले आहेत पुऱ्या भारतवर्षामध्ये. आणि या पार्टीचे संस्थापक आहेत आपल्या महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील एक सुपुत्र, जे बोस्टन युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेत आहेत. त्यांचं नाव आहे अभिजित दिपके. या अभिजित दिपके यांनी इतिहास घडवला आहे की त्यांनी त्याच्या पार्टीचे जे सभासद आहे ती संख्या सर्वच राजकीय पक्षांपेक्षा जास्त ठरलेली आहे. आणि म्हणून या पक्षाच्या संदर्भामध्ये संपूर्ण भारतभर मोठी चर्चा सुरू झालेली आहे. त्याचं असं झालं की भारताचे सरन्यायाधीश महामहिम माननीय सरन्यायाधीश साहेबांनी एका खटल्याचा निकाल देताना असं म्हटलं आहे की काही तरुणांना त्यांनी झुरळाची उपमा दिली. आणि तरुणांना झुरळाची उपमा सरन्यायाधीशांनी दिली. म्हणजे त्यांनी 15 तारखेला तशा पद्धतीचं त्यांनी स्टेटमेंट केलेलं त्यांच्या निकालाच्या दरम्यान की काही तरुण हे झुरळासारखे आहेत, अशा पद्धतीचे त्यांनी शब्द वापरले. आणि संपूर्ण भारतभर तरुणांच्या मनामध्ये किंवा इतर माणसांच्या मनामध्ये देखील खदखद निर्माण झाली की भारत देशाचे संविधानाचे संरक्षण करणारे सर्वोच्च जे पद आहे ते माननीय सरन्यायाधीश. आणि हे सरन्यायाधीश जर भारतातील
बेरोजगार तरुणांना धुरळ म्हणत असतील आणि अशा पद्धतीचं जे विधान करत असतील तर ते अनेकांना ते पटलं नाही आणि बेरोजगार तरुण बाकी अधिक अस्वस्थ झाले आणि त्या अस्वस्थतेला वाट करून दिली ती अमेरिकेत असणाऱ्या बोस्टन शहरामधील अभिजित दिपके यांनी. आणि पाहता पाहता त्यांची संख्या प्रचंड वाढत आहे. आणि मग आता बाकी या पुढील काळामध्ये हे संघटन कशा पद्धतीचं वातावरण भारतामध्ये करतं आहे हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे. कारण की ते अभिजित अजून अमेरिकेतच आहेत आणि ते जर भारतात आले आणि भारतामध्ये आल्याच्या नंतर येथील तरुण तरुणी त्यांचं कशा पद्धतीचे स्वागत करतायत आणि किती संख्येनं तरुण तरुणी त्या विमानतळावर त्याचं स्वागत करण्यासाठी उभे राहतील आणि याच्यावरच आपल्याला पुढची दिशा कळेल की किती मोठ्या प्रमाणात तरुण तरुणी त्या अभिजित दिपके यांच्या पक्षामध्ये सामील होत आहेत. कारण की बेरोजगार अर्थात 15 तारखेला माननीय सरन्यायाधीशांनी जे विधान केलं आणि त्याच्यानंतर 16 मे रोजी त्यांनी त्याचा प्रसार देखील केला की मी सर्व बेरोजगारांना धुरळ असं म्हटलं नाही, तर काही बोगस पदव्या घेणारे तरुण आहेत त्यांच्या संदर्भात मी बोललो होतो. परंतु एकूणच तरुण वर्ग बाकी तरुण तरुणी बाकी माननीय सरन्यायाधीशांच्या या वक्तव्यावर अत्यंत नाराज झाले, निराश झाले आणि त्यांना वाट करून दिली अभिजित यांनी. आणि मग त्या पक्षाच्या संदर्भामध्ये आता बाकी उलटसुलट चर्चा सुरू झालेल्या आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे जे प्रवक्ते असतील, नेते असतील आणि भारतीय जनता पार्टीचे संपूर्ण टीम असेल ही बाकी अस्वस्थ झालेली आहे हे देखील या ठिकाणी जाणवत आहे. आणि आता बाकी भारतीय जनता पार्टीतील जे वाचाळवीर आहेत किंवा जे जे म्हणजे आवातावा बोलणारे लोक आहेत ते बाकी आता प्रचंड प्रमाणात कामाला लागणार की हे अभिजित जे दिप्पे आहेत ते राष्ट्रद्रोही आहेत, ते नक्षलवादी आहेत, त्यांना बाहेरून पैसा मिळतो, मग अनेक प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे आरोप लावायला आता सुरुवात झालेली आहे आणि त्यांना कशा पद्धतीने बाहेरच्या लोकांची मदत आहे असं देखील त्या ठिकाणी म्हटलं जात आहे. आणि परंतु त्या ठिकाणी बाकी तरुणांची संख्या त्या पक्षामध्ये वाढत आहे हे बाकी निश्चित आहे. आणि आता बाकी पुढील काळामध्ये या बेरोजगार तरुण असतील आणि या कॉक्रोच जनता पार्टीमध्ये सर्वच अनेक मान्यवर लोकांनी देखील त्या कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंबा दिलेला आहे. आणि मोठे मोठे कलावंत असतील, मोठे मोठे विचारवंत असतील किंवा अनेक वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या काही नेत्यांनी देखील या कॉक्रोच जनता पार्टीच्या कार्याला शुभेच्छा दिल्या आहेत आणि त्यांना पाठिंबा दिला आहे. आणि या पुढील काळामध्ये बाकी ही पार्टी कशा पद्धतीने या ठिकाणी रजिस्टर होऊन कशा पद्धतीचे पुढील आंदोलन किंवा कशा पद्धतीचे रणनीती आखते हे देखील पाहावे लागेल. परंतु या ठिकाणी अनेक मान्यवर पत्रकार त्या अभिजित दिपके यांची मुलाखत घेत आहेत, परंतु त्यांनी अत्यंत सावधपणे प्रतिक्रिया दिलेले. अनेकदा त्यांनी पत्रकारांनी त्यांना विचारलं की ज्याप्रमाणे भारताच्या शेजारील राष्ट्र असणारे नेपाळ असेल, बांगलादेश असेल, श्रीलंका असेल त्या ठिकाणी कशा पद्धतीने तरुणांनी उठाव केला आणि कशा प्रकारे हिंसाचार झाला तशा पद्धतीचं आंदोलन या ठिकाणी होण्याची शक्यता आहे काय. परंतु या प्रश्नाला उत्तर देताना त्या अभिजित दिपके यांनी अत्यंत चांगलं उत्तर दिलं आहे. ते म्हणाले की तुम्ही पत्रकार हा प्रश्न मला का विचारता की माझ्या तोंडून तुम्हाला काही वधून घ्यायचं आहे का, की नेपाळसारखी परिस्थिती होईल का, श्रीलंकेसारखी परिस्थिती होईल का, बांगलादेशची परिस्थिती होईल का. आणि ते म्हणाले की भारतातील तरुण हे सुशिक्षित आहेत, हुशार आहेत, शहाणे आहेत, त्यांचा भारतीय संविधानावर विश्वास आहे, भारतीय संविधानाचा त्यांचा अभ्यास आहे आणि भारतामध्ये तशा पद्धतीचं आंदोलन होणार नाही आणि तशा प्रकारचा हिंसाचार होणार नाही. परंतु आंदोलन निश्चितपणे होईल आणि ते सनदशीर मार्गाने होईल आणि ते भारतीय राज्यघटनेला समोर ठेवून होईल अशा पद्धतीचं विधान या अभिजित दिपके यांनी केलं आहे. आणि म्हणूनच यावरून असं वाटतं की अभिजित दिपके अत्यंत हुशार मुलगा आणि अत्यंत अभ्यासू मुलगा आहे हेच यावरून सिद्ध होत आहे. आणि भारतामध्ये बाकी मी या अगोदर एक व्हिडिओ बनवला होता त्यावेळेला देखील म्हटलं होतं की भारतामध्ये नेपाळसारखी परिस्थिती कधीच होणार नाही, कारण या ठिकाणची जनता थोडी वेगळ्या प्रकारची आहे आणि या ठिकाणी राजकीय जे पुढारी आहेत ते देखील वेगळ्या पद्धतीचे आहे आणि या ठिकाणी भारतामध्ये फार मोठी यंत्रणा आहे आणि मोठ्या प्रमाणात दडपशाही करण्याची क्षमता सरकारमध्ये आहे आणि तशा प्रकारचा अनेकदा अनुभव आला आहे. त्यामुळे तशी काही परिस्थिती भारतामध्ये होणार नाही. परंतु पत्रकार मंडळी बाकी काही गोदी पत्रकार ज्याला म्हटलं जातं किंवा जे सत्ताधाऱ्यांचे समर्थक पत्रकार आहेत ते त्यांना बाकी अडचणीत टाकणारे प्रश्न विचारत असतात आणि त्यांच्या संदर्भामध्ये त्या अभिजित दिपकेंच्या संदर्भामध्ये गैरसमज कसं पसरत जातील यासाठी देखील काही प्रयत्न होत आहेत. परंतु
प्रत्येकग्रस्त बाकी तो मुलगा बाकी समर्पक उत्तर देत आहे आणि अत्यंत शांतपणे आणि चिताविनीखोर प्रकारची तो भाषणं करत नाही किंवा तशा पद्धतीचे विधानं करत नाही. आणि ऑनलाईन जरी आला काही त्यांनी गोष्टी काही सांगितल्या, पत्रकारांना जरी त्यांनी मुलाखत दिल्या, त्या अत्यंत शांतपणे देतात. आणि पुढील काळामध्ये भारतामध्ये आल्याच्या नंतर संवेदनशील मार्गानेच आंदोलन होईल असं ते ज्यावेळेला म्हणतात, त्यावेळेला भारतातील अनेक तरुणी बाकी त्यांच्या प्रेमात बोलले आहेत आणि त्यांच्या पक्षाला मोठं पाठबळ मिळत आहे. आणि भारतात आल्याच्या नंतर ते कशा पद्धतीने त्यांचा पक्ष रजिस्ट्रेशन करतात की नाही, त्याची नोंदणी करतात की नाही, अनेक गोष्टी या ठिकाणी ठरणार आहेत. त्यासाठी त्यांना अनेकांचा या ठिकाणी सल्ला घ्यावा लागणार आहे. आणि अनेक भारतामधील प्रत्येक राज्यामधील तरुणांच्या बरोबर संवाद साधून कशा पद्धतीचे त्यांच्या पक्षाची रचना ते करत आहेत, पक्षाची घटना ते कशा पद्धतीने बनवत आहेत, त्या पक्षाच्या घटनेमध्ये त्यांच्या काही प्रश्नांना काय त्यांचे मुद्दे असणार आहेत. म्हणजे या ठिकाणी असणारी बेरोजगारी ही त्यांची अत्यंत महत्त्वाचा विषय आहे, बेरोजगारी. कारण बेरोजगाराच्या संदर्भामध्येच हा पक्ष स्थापन झाला आहे. त्यामुळे भारतातील बेरोजगारी ते कशा पद्धतीने संपवणार आहेत किंवा या ठिकाणी आपल्या शेतकऱ्यांचे प्रश्न अनेक अडचणी या भारतामध्ये उभे राहिले आहेत, आर्थिक प्रश्न आहे. या सर्व संदर्भामध्ये हे अभिजित दिपके व त्यांचे सहकारी कशा पद्धतीचं रूपरेषा भारताच्या नागरिकांसमोर मांडतात, त्यावर या पक्षाचं भवितव्य अवलंबून राहील. परंतु या ठिकाणी असणाऱ्या प्रस्थापित नेत्यांना बाकी धडकी भरलेलं आहे हे देखील आपल्याला या ठिकाणी मान्य करावं लागेल. जरी तोंड बोलले तेच काही त्यांना समर्थन देत असले तरी देखील या ठिकाणी या पक्षामधील असणाऱ्या पक्षाचे नेतृत्व करणारे किंवा ज्या पक्षाचे जे नेते आहेत, त्या पक्षाचे नेते आणि त्यांच्यानंतर त्यांचे वारस म्हणजे त्यांचे राजपुत्र हेच बाकी त्या पक्षाचे नंतर प्रमुख होतात. त्यांना देखील काही प्रमाणात धडकी भरलेली आहे की आता आपलं असं काय, कारण आपण आयुष्यामध्ये आपल्या बापांनी एवढी मोठी संस्था स्थापन केलेली, एवढी मोठी संघटना उभी केली आहे, परंतु एवढे फॉलोअर्स आपल्याला मिळाले नाहीत, आपल्या कालखंडात मिळाले नाहीत. या पुढील काळामध्ये या पक्षाचा मी प्रमुख होणार आहे आणि मग माझं काय होणार, कारण या नवख्या मुलाला जर एवढ्या प्रचंड प्रमाणात पाठिंबा मिळत असेल तर आमचं काय होणार. आणि म्हणून प्रस्थापित असणाऱ्या पक्षाच्या काही नेत्यांच्या सुपुत्रांच्या मनात देखील धास्ती निर्माण झाली असेल असं मला वाटतं. कारण की त्यांनी आतापर्यंत सर्वच राजकीय पक्षाच्या असणाऱ्या भारतीय जनता सोडली तर भारतीय जनता पार्टीमध्ये RSS ठरवत असतं त्यांचा प्रमुख कोण. आणि परंतु जे राजकीय पक्ष छोटे मोठे राजकीय पक्ष आहेत त्यांचे बाकी जे प्रमुख असतात त्यांच्यानंतर त्यांच्या त्या पक्षाचे मुलगा किंवा मुलगी हेच त्या पक्षाचे प्रमुख होतात. आणि मग जर एखादा तरुण जर इतक्या प्रचंड प्रमाणात भारतातील तरुणी त्याला जर पाठिंबा देत असतील तर ह्या प्रस्थापित असणाऱ्या नेत्यांच्या सुपुत्रीचं काय होणार, हा पण प्रश्न पुढील काळामध्ये निर्माण होईल. परंतु त्यांना बाकी आता काही का म्हणा पण या अभिजित दिपके यांना पाठिंबा देणं भाग आहे. आणि म्हणून विरोधी पक्षाच्या मनात देखील धडकी भरली आहे आणि सत्ताधारी पक्षांना देखील त्या अभिजित दिपके यांनी अगदी घाम फोडला आहे हेच यावरून सिद्ध होत आहे. परंतु भारतीय जनता पार्टी असेल किंवा येथील सरकार असेल, या सरकारने सकारात्मक भूमिका घेऊन या संघटना असणाऱ्या किंवा या तरुणांना सामंजस्य आणि पुढे गेलं पाहिजे. कारण या ठिकाणी सरकारच्या वतीने या तरुणांच्या ज्या वेबसाईट आहेत किंवा या तरुणांच्या जे काही त्यांच्या जे ऑनलाईन पद्धतीने जे काम करतात, त्यांच्या जे काही मीडियाच्या त्यांच्या हे असतात म्हणजे त्यांच्या ट्विटर असेल, X असेल किंवा फेसबुक असेल किंवा वेगवेगळ्या त्यांचे जे माध्यमं आहेत ते काही माध्यमं बंद करण्यात आले आहेत असं देखील समजते. आणि म्हणून तरुणांच्यामध्ये अधिक त्या ठिकाणी राग निर्माण होईल. आणि म्हणून सरकारने एक सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे. सरकारने स्वच्छ मनाने त्यांच्याकडे पाहिलं पाहिजे आणि दडपशाही न करता या तरुणांना शांत करणं हे सरकारची जबाबदारी आहे. आणि तरुणांच्या प्रश्नांना उत्तर देणं आणि त्यासाठी आम्ही काय करणार आहोत हे देखील सांगणं गरजेचं आहे. किंबहुना सरकारने जर दडपशाही केली तर वेगळ्या पद्धतीचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. परंतु या ठिकाणी अभिजित दिपके बाकी सांगत आहे की आम्ही उग्र आंदोलन न करता आमचं आंदोलन हे संविधानाच्या मार्गाने राहील हे म्हणणं देखील अत्यंत महत्त्वाचं या तरुण मुलाचं ठरतं आहे. आणि म्हणून त्यांना मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाठिंबा मिळत आहे. आणि म्हणून या ठिकाणी असं म्हणावंसं वाटतं की माननीय सरन्यायाधीश न जाणो पुढे कालांतराने या पक्षाची जर प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ झाली, या पक्षाने काही कायापालट केला, या पक्षाने काही मोठे परिवर्तन केलं
तर आणि या पक्षाने काहीतरी ठोस भूमिका घेऊन भारतभर वर्षामध्ये या पक्षाचं मोठं जाळं उभं राहिलं तर या इतिहासात नोंद होईल. माननीय सरन्यायाधीश, भारताचे सध्याचे माननीय सरन्यायाधीश यांचं देखील नाव या पक्षाच्या बरोबर जोडलं जाईल. कारण त्यांच्या त्या वाक्यामुळे, त्यांच्या वक्तव्यामुळे त्या पक्षाची स्थापना झाली आहे. हे देखील पुढील काळामध्ये इतिहासात त्याची नोंद होईल, हे वाक्य निश्चितपणे आपल्याला मी सांगू शकतो. आणि म्हणून या ठिकाणी बाकी या कॉंग्रेस जनता पार्टीच्या रूपाने तरुणांची खदखद बाकी उभी राहत आहे. आणि मग पुढील काळामध्ये ही चळवळ म्हणजे ही कॉंग्रेस जनता पार्टी ही मास मूव्हमेंट म्हणून भारतामध्ये पुढे येईल काय, हे देखील पाहावं लागेल. आणि मास मूव्हमेंट झाली तर बाकी परिवर्तन होण्याची शक्यता आहे असं मला वाटते. तरी मी असे व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर येत असतो. तरी कृपया तुम्ही माझ्या या व्हिडिओला लाईक करा, इतरांना देखील हा व्हिडिओ पाठवा. आणि तुम्हाला काय वाटतं ते निश्चितपणे तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये लिहा. आणि तुम्ही जर पहिल्यांदाच माझा हा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या राजकारण आणि समाजकारण यूट्यूब चॅनल माधव गकाळ या माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा, ही विनंती. धन्यवाद.